नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत। तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये तुम्हाला माहिती मित्रांनो की अप्पूला अजिबात औषध घ्यायचं आवडत नसतं, त्यामुळे तो नाटके करत असतो आणि औषध घेत नसतो। तर सावलीची आई, सावलीचे वडील आणि जयंती त्याला सांगत असतात की बाबा तू औषध घे नाहीतर तुला छातीत दुखेल, पण अप्पू काय ऐकतच नसतो। त्यावर तिथं सोहम येतो आणि सोहमही अप्पूला हट्ट करू लागतो की तू बाबा औषध घे नाहीतर तुला डॉक्टर इंजेक्शन देतील, तरी पण अप्पू काय आवरतच नसतो। त्यावर सावलीला एक आयडिया सुचते, ती डायरेक्टली सारंगकडे जाते आणि सारंगला जाऊन ती सांगते की अप्पू औषध घेत नाहीयेत, तुम्हीच त्याला काहीतरी सांगा। त्यावर सारंग अप्पूला त्याच्याकडे बोलवतो आणि त्याला प्रेमाने समजून सांगतो की जर तू औषध घेतलं नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईल। तर डायरेक्टली अप्पू तिथं घाबरतो आणि सारंगच्या हातातूनच तो औषध घेतो आणि औषध खाऊन घेतो। त्यानंतर मित्रांनो सावलीला खूप आनंद होतो की तिच्या भावाने सारंगमुळे औषध घातले आणि तो निवांत झोपलेला आहे। तो अप्पू झोपल्यानंतर सावली ही तिच्या रूम मध्ये जाते आणि झोपायचं नाटक करते। तर तेवढ्यात सारंगला त्याच्या आईचा म्हणजे तिलोत्तमा मेंदळेचा फोन येतो आणि तिलोत्तमा म्हणते की मला तुझी खूप काळजी वाटत होती, ते लोक तुला नीट ठेवत आहेत का, तुला चांगली रूम दिली आहे का, तुला जेवाय खावायला चांगलं देतात का। त्यावर सारंग म्हणतो की माझं इथं मन खूप रमलं आहे, कारण की गावाकडचं वातावरण मला लहानपणीपासूनच खूप आवडतं। आणि आई तुला आठवतं का की जेव्हा आपण पिकनिकला कुठेतरी गावाकडे जायचो तेव्हा मी किती रडायचो की मला सिटीकडे आपल्या घराकडे जायचं नाहीये, मला गावाकडेच राहायचं आहे। त्यावर सारंगचं उत्तर ऐकून तिलोत्तमाही खूप खुश होते आणि म्हणते की ठीक आहे, तुला तिथं आवडला ना, मग अजून 2-3 दिवस राहा आणि 2-3 दिवसात तू शांत बसू नको, त्या मुली विरुद्ध तू चांगले पुरावे गोळा कर। त्यावर मित्रांनो सारंग हा शांत होतो आणि सांगतो की आज सावलीने थालीपीठे खूप चांगले केलते आणि तिच्या हाताला खूप चव आहे। व हे जसं तिलोत्तमा ऐकते तिला खूप शॉक बसतो की सारंगने सावलीची स्तुती केली व ती तिथं सारंगला खोटं मोठं हसते आणि फोन ठेवून देते। व फोन ठेवल्यानंतर तिलोत्तमा ही खूप चिडलेली असते आणि तिच्या घरातली रूम मधल्या गोष्टी इकडे तिकडे ती फेकायला लागते। तेवढ्यात तिथं ऐश्वर्या येते। तर तिलोत्तमा तिला विचारते की ऐश्वर्या तू इथं का बरी आली आहे। त्यावर ऐश्वर्या विचारते की मॉम तुम्ही इकडे तिकडे गोष्टी फेकीत होत्या आणि मला तुम्ही थोड्या प्रॉब्लेम मध्ये वाटल्या, त्यामुळे मी इथं आले। त्यावर तिलोत्तमा घडलेला जो प्रकार आहे फोनवर तो ऐश्वर्याला सांगते आणि ऐश्वर्या पण सारंगचं उत्तर ऐकून खूप शॉक झालेली असते, कारण की जो सारंग सावलीला इतका हेट करत होता आज तोच तिच्या जेवणाची स्तुती करीत आहे, तारीफ करीत आहे। त्यावर तिलोत्तमा तिला म्हणते की जर हे असंच चालू राहिलं तर अशा छोट्या छोट्या गोष्टीने सारंगला त्या पुरीसोबत प्रेम होईल आणि त्यांचा संसार बसेल। आणि संसार बसायला काय प्रॉब्लेम नाही, पण ती मुलगी मला माहित आहे ती जगन्नाथचा एक प्यादा आहे आणि माझ्या सारंगच्या जीवनासाठी ती खूप धोकादायक आहे। असं मिसअंडरस्टँडिंग तिलोत्तमाला झालेली असते आणि ती ऐश्वर्यावर एक जबाबदारी देते की तू काही पण करून सावली आणि सारंगचं थोडं का होईना जे गोडवा झालेला आहे त्यांच्यामधला तो दूर कर आणि सावलीला या घरातून हाकलून दे। व इथंच हा भाग संपतो। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ऐश्वर्या ही सक्सेसफुल होईल, सफल होईल का सावलीला त्या घरातून हाकलून द्यायला? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।